हाय स्टुडंट्स, वेलकम. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 3 पर्यंतचे प्रॉब्लेम्स पाहिलेले होते. नाव क्वेश्चन नंबर 4 and 5. त्यातला आपण पहिल्यांदा फोर्थ क्वेश्चन पाहूया. तोही मागच्याच टाईपशी रिलेटेड आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. इवन आपला सेकंड आणि थर्ड क्वेश्चन देखील क्वाड्रॅटिक इक्वेशनचाच होतो. हाही क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आहे, पण याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण जे पाहिलेले रूट्स होते, हाऊ टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हा पार्ट याच्यात पुन्हा येतो आणि या अर्थाने हे त्याची लेंथ मोठी आहे. म्हणजे आपण या एक्सरसाइज मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय पाहिला होता सांगा? 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. तो पार्ट ह्याच्यात पुन्हा येतो या इक्वेशन मध्ये. ओके, मी एक क्वेश्चन तुम्हाला फक्त त्यातला करून दाखवणार आहे. उरलेले अर्थात तुम्ही स्वतः करायचे आणि ते यायलाच पाहिजे. ओके, क्वेश्चन 4 सेकंड. क्वेश्चन 4 सेकंड. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम असा आहे, एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट 3√2 प्लस ट्वाइस आय एक्स प्लस 6√2 आय इक्वल्स 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. ओके, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. आता याला लेंथ खूप मोठी असल्यामुळे मी काही स्टेप्स तुम्हाला त्यातल्या ओरली सांगेन, म्हणजे लिहिणार नाही मी. फॉर एक्झाम्पल, कंपेअरिंग द गिवन इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0, वी गेट बघा, a च्या जागी आपल्याला मिळेल 1, a म्हणजे 1, b च्या जागी मिळेल तुम्हाला मायनस हे सगळं ब्रॅकेट मायनस 3√2 प्लस 2i, हे झालं b. c च्या जागी मिळेल तुम्हाला 6√2i. a b c च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. हे झाल्यानंतर आपण b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. Therefore, b square minus 4ac equals, आता b निगेटिव्ह टर्म आहे पण स्क्वेअर कसा पॉझिटिव्ह, त्यामुळे हा b स्क्वेअर बघा 3√2 प्लस 2i होल स्क्वेअर, हे झाले b स्क्वेअर मायनस 4ac, a म्हणजे 1, c म्हणजे 6√2i. नाउ a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे 3√2 चा स्क्वेअर, 3 स्क्वेअर 9, √2 चा स्क्वेअर 2, 9 2 चा 18 प्लस b स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्म स्क्वेअर. आता 2i चा स्क्वेअर 4i स्क्वेअर आणि i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणून -4. प्रोडक्ट ऑफ 2 and then double, that is twice ab. 3 2 चा 6, 3 2 चा 6, √2 double 12√2, 12√2 i, हा झाला a प्लस b होल स्क्वेअर मायनस 6 4 चा 24, 6 4 चा 24 √2 i. आता 18 मायनस 4 हा डिफरन्स येईल 14, हा रियल पार्ट आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट आहे. पॉझिटिव्ह 12√2 मायनस निगेटिव्ह 24, निगेटिव्ह आहे 24 आणि 12 पॉझिटिव्ह आहे. 24 मधून 12 गेले 12, तर मोठ्याचं साइन म्हणजे मायनस 12√2i शिल्लक राहते. b स्क्वेअर मायनस 4ac ची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. ओके, b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स 14 minus 12√2i. Then using formula, x equals, आपल्याकडे व्हेरिएबल x आहे याच्यामध्ये, x equals minus b plus or minus root of b square minus 4ac upon twice a is equal to,
आता तुमच्याकडे बी बघा मुळातच निगेटिव्ह आहे बी, मग मायनस बी म्हणजे ते पॉझिटिव्ह होतील. 3√2 प्लस 2i प्लस और मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इथे बघा 14 minus 12√2i whole divided by twice a म्हणजे वजा. हे झालं तुमचं x सिक्वेन्स. आता मी मगाशी सांगितलेला पार्ट तुम्हाला समजेल. या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे आणि हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट कसं काढायचं आपण त्याच्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण ह्याच्या आधी शिकलेलो आहोत. मग ती प्रोसेस इथनं पुढे कंटिन्यू करायची. ह्याचं स्क्वेअर रूट मिळवून घ्यायचं, मग ते या जागी रिप्लेस करून पुढे सिम्प्लिफाय करायला चालू करायचं. एवढा फक्त वेगळा टेक. बाकी मी काल शिकवल्याप्रमाणे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 शी कंपेअर करा. a b c च्या व्हॅल्यूज मिळवा. फॉर्म्युला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर फॉर्म्युलामध्ये रिप्लेस करा. फक्त तिथं आता निगेटिव्ह नंबरचं इमॅजिनरी नंबरचं स्क्वेअर रूट किंवा कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट तुम्हाला येईल. आता याला इक्वेशन 1 द्यायचं आणि या नंबरचं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचा पार्ट चालू करायचा. की तो पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. आता बघा, लेट द स्क्वेअर रूट ऑफ कोणता नंबर बघा 14 minus 12√2i equals a plus ib, where a and b belong to r, real numbers पाहिजेत. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. मी मगाशीच म्हणलं मी लिहित नाही काही गोष्टी, पण मी सांगतोय स्क्वेअरिंग बोथ साइड्स हे लिहायचं तुम्ही. मग रूट निघून जाईल. 14 minus 12√2i इकडचा स्क्वेअर आता मी डायरेक्ट करतो. फर्स्ट टर्म स्क्वेअर a स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर i स्क्वेअर b स्क्वेअर. i स्क्वेअर म्हणजे -1. प्रोडक्ट ऑफ टू डबल ऑफ दैट ट्वाइस abi. हे झाल्यानंतर इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स सेपरेटली वी गेट. हे तुम्ही लिहायचं आहे. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स सेपरेटली वी गेट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स 14. ह्याला आता इक्वेशन 2 येईल. आणि ट्वाइस ab इथं लिहितो, थोडं पुढे लिहितो बघा. इथं ट्वाइस ab इक्वल्स -12√2. 2 ने डिवाइड केल्यानंतर ab इक्वल्स -6√2. a ट्रान्सफर केल्यानंतर b इक्वल्स -6√2 अपॉन a. आता आपण ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये नेहमी रिप्लेस करतो. फ्रॉम 2 and 3 b इथं रिप्लेस करून घ्यायचं. मग a स्क्वेअर ऍज इट इज मायनस b स्क्वेअर याचा स्क्वेअर -6√2 अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू 14. b रिप्लेस केला. ओके. a स्क्वेअर अपॉन 1. हे मायनस मायनस प्लस करायचं नाही. हे मायनस साइन ऍज इट इज. निगेटिव्ह टर्मचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असणार आहे. 6√2 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 36 आणि याचा स्क्वेअर 2. 36 2 जा 72 अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर ट्रान्सफर. a स्क्वेअर ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर a रेज टू 4 माइनस 72 अपॉन a स्क्वेअर हे ट्रान्सफर केले 14a स्क्वेअर. 14a स्क्वेअर ला LHS मध्ये आणा. a रेज टू 4 माइनस 14a स्क्वेअर माइनस 72 इज इक्वल टू 0.
आता -72 ला स्प्लिट करायचं आपल्याला आणि डिफरन्स 14 यायला पाहिजे. -72 ला स्प्लिट करून डिफरन्स किती यायला पाहिजे? 14. ओके, -72 ला स्प्लिट करायचं आहे, डिफरन्स आपल्याला 14 पाहिजे. 18 4 जा 72. 18 आणि 4 चा डिफरन्स किती आहे? 4 आहे. -18 + 4. आता याचे फॅक्टर्स रेस टू 4 आहे ना इथं, मग a² - 18 a² + 4 = 0. Either first term 0 or second term 0. Either first bracket 0 or second bracket 0. Or a² + 4 = 0. Therefore a² = 18 or a² = -4. इथं स्क्वेअर रूट a = प्लस और मायनस. आता 18 चं स्क्वेअर रूट 9 2 जा 18 ना, म्हणजे 3√2 और इकडे a = प्लस और मायनस 2i. मग आता मी फक्त सांगतोय पुढचा पार्ट, मी इथे लिहून दाखवत नाहीये. Here a = प्लस और मायनस 2i is not possible because a belongs to R. Therefore a = प्लस और मायनस 3√2. म्हणजे a ची ही व्हॅल्यू कन्फर्म झाली. ठीक आहे. मग आता यानंतर फ्रॉम 3 इक्वेशन 3 कडे a + 3√2 असताना बघा a पॉझिटिव्ह 3√2 असेल तेव्हा b ची व्हॅल्यू काय असेल? b ची व्हॅल्यू बघा -6√2 अपॉन पॉझिटिव्ह 3√2. √2 कॅन्सल, 3 2 जा 6 करा -2. आणि a जेव्हा निगेटिव्ह 3√2 असेल, a जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा तुम्हाला b ची व्हॅल्यू काय मिळेल? इथे बघा -6√2 अपॉन निगेटिव्ह 3√2. साइन मायनस मायनस कॅन्सल, √2 कॅन्सल, 3 2 जा 6 म्हणजे पॉझिटिव्ह 2 मिळाले. मग आपलं या नंबरचं बघा इथे 14. तर स्क्वेअर रूट ऑफ 14 मायनस 12√2 i, ह्याचा आन्सर आपलं काय आहे सांगा? a + ib आहे. बरोबर आहे? मग सांगा a जेव्हा 3√2 असेल तेव्हा b निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे बघा हे निगेटिव्ह आहे. काय निगेटिव्ह? 2i. b तुमचा निगेटिव्ह आहे बघा, b निगेटिव्ह 2 आहे इथं. और जेव्हा तुमचा a निगेटिव्ह असेल -3, तेव्हा b कसा आहे सांगा? b पॉझिटिव्ह 2 आहे. म्हणजे थोडक्यात हे स्क्वेअर रूट आहे तुमचं प्लस और मायनस 3√2 - 2i. प्लस साइन आत गेलं तर पहिला आन्सर, मायनस साइन आत गेलं तर दुसरा आन्सर. म्हणजे हे बघा या नंबरचं स्क्वेअर रूट आपण तिथं ही प्रोसेस करून मी थोडक्यात दाखवलंय, फार कमी जागेत दाखवलंय. डिटेल कसं करायचं फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्याचा वापर करून हे स्क्वेअर रूट मिळवून घ्यायचं आणि मग याला आता इक्वेशन नेक्स्ट काय असेल ते 4 द्यायचं. फ्रॉम 1 and 4 आपण कंटिन्यू करणार आहोत. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 4 इथं आलो आपण. From 1 and 4, from equations 1 and 4, हे x equals bracket 3√2 plus 2i as it is, plus or minus याचं स्क्वेअर रूट आपण बाजूला मिळवून घेतलं. काय मिळालं सांगा तुम्हाला? ते 3√2 minus 2i whole divided by 2. होल डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. आता एकदा प्लस साइन आत जाऊ दे, नंतर एकदा मायनस साइन आत जाऊ दे. म्हणजे x इक्वल्स 3√2 प्लस 2i. आता प्लस साइन आत चालले, प्लस 3√2 मायनस 2i अपॉन 2.
हे मी आता पॉझिटिव्ह साईन आत नेलं और x इक्वल्स आता मायनस साईन आत जाऊ 3√2 प्लस 2i माइनस 3√2 माइनस माइनस प्लस 2i अपॉन 2. Therefore x equals 3√2 म्हणजे 6√2 प्लस माइनस 2i कैंसिल अपॉन 2 और x equals 3√2 कैंसिल 2i प्लस 2i 4i अपॉन 2. फाइनल आंसर 2 3 is 6 और 2 2 is 4. x equals 3√2 और x equals twice i. हे त्याचे दोन आन्सर्स आहेत. या प्रकारे उरलेले तिन्ही प्रॉब्लेम्स तुम्ही त्यातले पूर्ण करायचे. याच्यात वेगळं काही नाहीये. नेहमीप्रमाणे युजिंग फॉर्म्युला करून झाल्यानंतर स्क्वेअर रूट मध्ये कॉम्प्लेक्स नंबर येतो. मग स्क्वेअर रूट मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आले की त्याचं रूट कसं काढायचं हे आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये व्यवस्थित शिकलेलो आहोत. त्याचा वापर करून त्याचं स्क्वेअर रूट मिळवून घ्यायचं, ते पुन्हा त्या ठिकाणी रिप्लेस करून घ्यायचं आणि ॲज युजल सिम्प्लिफाय करत जावा. तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. लेंथ थोडी मोठी आहे पण सगळे क्वेश्चन तुमचे सोडवून व्हायला पाहिजे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. तुम्हाला अशा टाइपचा क्वेश्चन दिलाय. एक एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि समोर x इक्वल्स एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू पाहिजे when x इक्वल्स 2 + 3i. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. जसं आपण साधारण 9वी 10वी मध्ये पॉलिनॉमियल जेव्हा आपण शिकलो ना पॉलिनॉमियल्स, तर असं एखादा प्रॉब्लेम असायचा बघा. x² - 2x + 3 फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस पॉलिनॉमियल px when x इक्वल्स समजा 5. तर आपण असं लिहायचो p of 5 is equal to, आठवतंय का मला तुम्हाला, 5² - 2 into bracket 5 + 3 आणि सिम्प्लिफाय करायचं. हाच प्रकार इथं आहे, फक्त इथं कॉम्प्लेक्स नंबर. बघा आता पहिल्यांदा मी आता ही जी तुम्हाला मेथड करून दाखवतो हे त्याचं आन्सर काय येतं हे कळण्यासाठी फक्त ही मेथड आहे. x च्या जागी 2 + 3i सगळे रिप्लेस करणार याच्यामध्ये आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करणार. बघा x च्या जागी 2 + 3i ब्रॅकेट क्यूब मायनस 2 + 3i स्क्वेअर पुढं प्लस 2 + 3i आणि प्लस शेवटी किती येते 46. a + b ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला यायला पाहिजे. a + b ब्रॅकेट क्यूब इज a³ + 3a² b + 3ab² + b³. बघा a³ + 3a² b. बघा a आणि b कोण आहे, 3a² b + 3a b² + b³. हे झाले याचं एक्सपान्शन. याला वाटलं तर मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो. मायनस साइन ॲज इट इज. आता हा स्क्वेअर करून घेतो. 2² 4 प्लस 3i चा स्क्वेअर म्हणजे -9. 3i चा स्क्वेअर 9i² म्हणजे -9. प्रोडक्ट ऑफ 2 आणि डबल ऑफ दॅट 3 2 is 6 डबल 12i. ही टर्म ॲज इट इज 2 + 3i आणि प्लस शेवटचे 46 आहे इक्वल्स 2³ 8 2² 4 4 3 12 12 3 36. परत बघा 2² 4 4 3 12 12 3 36 i. आता आधीच साइन मायनस कारण बघा i चा स्क्वेअर आहे -1. 3² 9 3 2 is 6 6 9 is 54. साइन मायनस का मायनस सांगतो तुम्हाला. 3³ 27 आणि i³ म्हणजे -i.
आय क्यूब म्हणजे मायनस आय, म्हणून हे साइन मायनस 27i. आता या टर्मचा आन्सर आहे -5 आणि मायनस साइन आत चालले +5 -12i +2 +3i +46 as it is. ओके. आता त्यातले मी सगळ्या पहिल्यांदा इमॅजिनरीचा पार्ट एकदा बघतो काय काय येतो. बघा म्हटलं तर आपण साईडला लिहूया 36i पॉझिटिव्ह -27i -12i आणि हे +3i इथे लिहितो, वरती लिहितो +3. हे दोघं मिळून 39 झाले का बघा, पॉझिटिव्ह 39 आणि दोघं मिळून निगेटिव्ह 39 आहेत का बघा. हे पॉझिटिव्ह 39 आहेत की निगेटिव्ह, म्हणजे आय सगळ्यातला तुमचा काय झाला, कॅन्सल. आयचा विषय संपला. आता रिअल नंबर्स करूया. पॉझिटिव्ह 8 निगेटिव्ह 54 पॉझिटिव्ह 5 पॉझिटिव्ह 2 आणि पॉझिटिव्ह 46. ठीक आहे. बघा हे दोघं मिळून किती झाले सांगा, 46 आणि 8 किती झाले सांगा, 54. म्हणजे हे 54 आणि हे निगेटिव्ह 54 काय झाले, कॅन्सल. राहिले किती सांगा, 5 + 2 7. म्हणजे सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर याची व्हॅल्यू किती आली सांगा, 7 आहे. मी इथे लिहून ठेवतो मुद्दाम ना, तुम्हाला नंतर मला दाखवायचं व्हॅल्यू किती आली, फायनल आन्सर किती आली, त्याचं 7 आहे. इतका खरं तर हा सोपा टाईप आहे, पण साधा विचार करा. मला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्या, इथं ब्रॅकेट क्यूब करतानाच बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो. क्यूब साधा a + b ब्रॅकेट क्यूब करताना जर पुढे क्वेश्चन मध्ये x⁴ किंवा x⁵ अशी टर्म आली आणि जर तुम्हाला हे ब्रॅकेट ⁴ किंवा 5 करायची वेळ आली तर काय होईल विचार करा थोडासा. ते आपल्याला सगळ्यांना जमणारही नाहीये, म्हणून याला एक वेगळा पर्याय वापरायचा आहे. आणि तो ज्या मग त्यात तुमच्या पॉवर्स काही असू देत, ⁴ येऊ देत, 5 येऊ देत, अगदी ⁻10 आले तरी काही फरक पडत नाही. मात्र आपण 8-9 स्टँडर्ड मध्ये असताना डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स नावाचा एक पार्ट शिकलेला होता, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. आणि जे आपल्या क्लासमध्ये पहिल्यापासून आहेत, 8वी 9वी 7वी पासून, त्यांना मी हे नेहमी सांगत आलोय की हा पार्ट कायम लागतो. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स काय असतं, 8 स्टँडर्ड मध्ये तुम्हाला सुरुवातीला तो भाग होता. तर ते डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल जर तुम्हाला येत असेल तर ही मेथड तुम्हाला, हे दुसऱ्या प्रकारे हाच क्वेश्चन मी सेकंड मेथडने करून दाखवणार आहे. आणि सेकंड मेथडच तुम्हाला करायची हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना डिव्हिजन जमत नाही त्यांनी हे असं करा, व्हॅल्यू रिप्लेस करा आणि स्क्वेअर करा, क्यूब करा. ⁻⁴ असेल तर आधी स्क्वेअर करून परत स्क्वेअर करा, ⁻5 असेल तर स्क्वेअर करा, क्यूब करा आणि दोघांना मल्टिप्लाय करा. म्हणजे हे त्याला पर्याय आहे, पण शक्यतो सेकंड मेथड फॉलो करा. आता मी हाच क्वेश्चन दुसऱ्या मेथड दाखवतो. ह्याचा आन्सर काय आलं होतं सांगा. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू when x = 2 + 3i चे आन्सर आले 7. हे फक्त लक्षात ठेवा. ओके ओके. नाउ सेम प्रॉब्लेम. फाइंड व्हॅल्यू ऑफ x³ - x² + x + 4 + 46 का बहुतेक ना प्लस yes +46 सॉरी हां when x = 2 + 3i when x = 2 + 3i. आता याच्यात या x च्या व्हॅल्यू पासून सुरुवात करायची. सेकंड मेथड दाखवतो मी. गिवन x = 2 + 3i. आता यातला रिअल पार्ट असतो, रिअल या इक्वेशन मध्ये जेवढा रिअल पार्ट आहे तो एका साइडला ठेवायचा आणि रिमेनिंग पार्ट म्हणजेच इमॅजिनरी पार्ट हा अदर साइडला पाहिजे. म्हटलं 2 रिअल नंबर आहे ना, तो ट्रान्सफर करा. म्हणजे x - 2 = 3i ही महत्त्वाची स्टेप आहे. रिअल पार्ट एकत्र, इमॅजिनरी एकत्र. आता हा इमॅजिनरी पार्ट काढण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स करा. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. मग x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर = 3i चा स्क्वेअर. हा स्क्वेअर करायला लागेल. x² - 4x + 4
RHS -9, 3i चा स्क्वेअर 9i स्क्वेअर म्हणजे -9 -9 LHS मध्ये आणा x स्क्वेअर -4x हे प्लस होतील ना इकडे येऊन +13 इज इक्वल टू 0. हे असं एक क्वाड्रॅटिकचा फॉर्म तयार करायचा. ते झाल्यानंतर आता मेन पार्ट आहे. ज्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू विचारली आहे त्याला ह्या LHS ने ह्याच्या LHS ने डिवाइड करायचं. LHS ना नीट आहे. ज्या एक्सप्रेशनची तुम्हाला व्हॅल्यू विचारली आता या साइडला दाखवायचं मात्र डिव्हिजन x³ -x² + x + 46 डिवाइडेड बाय हे तो ब्रॅकेट केले x² -4x + 13. हे डिव्हिजन तुम्ही लोअर स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात 7वी 8वी 9वी 10वी. आता त्याचं एक साधे टेक्निक आहे. फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म x³ डिवाइडेड बाय x². त्याचं जे आन्सर आहे ते इथं लिहायचं. x³ करून बघा ना हे बघा x³ डिवाइडेड बाय x² x राहील ते लिहायचं. बरं या टर्मनं याला 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 सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. x × x² x³ x × -4x -4x² x × +13 +13x. Now subtraction, sign change, sign change, sign change, plus minus minus plus. x³ कॅन्सल. आता +4x² आणि -1x² म्हणजे 3x² शिल्लक राहतात. -13x + 1x -13x + 1x म्हणजे -12x. नेक्स्ट नंबर डाउन +46. अगेन फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म 3x² डिवाइडेड बाय x² काय आले +3 आले. इथं लिहायचं +3. यानं याला 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 सगळ्यांना मल्टिप्लाय. 3 × x² 3x². 3 × -4 म्हणजे -12x. 3 × 13 म्हणजे 39. अगेन subtraction means sign change, sign change, sign change. Positive negative 3x² cancel, plus minus 12x cancel. 46 मधनं 39 गेले म्हणजे पॉझिटिव्ह 7 शिल्लक राहील. म्हणजे 7x⁻0 आहे बाजूला. x² पेक्षा कमी डिग्री आली कमी की डिव्हिजन संपला असा अर्थ आहे. रिमाइंडर किती आलं 7. मग या इकडे तर हे रफ वर्क आहे पण ते साइडला दाखवायचं. मग हा जो आपला डिव्हिजनचा हा जो फॉर्म आहे जो आपण लोअर स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत की डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर मल्टिप्लाइड बाय कोशंट प्लस रिमाइंडर. उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो. हे बघा 13 डिवाइडेड बाय समजा 2 तर 2 6 12 रिमाइंडर 1 राहील. तर आपण असं लिहितो बघा डिव्हिडंड इक्वल्स म्हणजे 13 इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट 2 मल्टिप्लाइड बाय 6 प्लस रिमाइंडर. आपण असं लिहितो ना हा फॉर्म. याच फॉर्म मध्ये आपल्याला याच फॉर्म मध्ये हे एक्सप्रेशन मिळेल. हे बघा डिव्हिडंड इक्वल्स बघा अच्छा काय सांगा डिव्हिडंड बघून सांगा मला. x³ - x² plus x plus 46 डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट. डिवायझर कोण आहे वाचा बरं x² - 4x plus 13 इंटू कोशंट काय आला होता x plus 3 प्लस रिमाइंडर काय आलं होतं बघा 7. ठीक आहे. काय केलं सांगा आपण याला डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडरच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आता इक्वेशन 1 मध्ये या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आहे सांगा वाचा बरं. x² - 4x plus 13 ची व्हॅल्यू किती आहे 0 इंटू ब्रॅकेट काय सांगा हे x plus 3 plus 7 कुठून आणलं फ्रॉम इक्वेशन 1. आता मला सांगा 0 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट किती आले 0 0 plus 7 7 म्हणजे
एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 या एक्सप्रेशनची व्हॅल्यू किती येते तर ती 7 ही व्हॅल्यू येते. आणि मी या एक्सप्रेशनची व्हॅल्यू मिळवताना त्यात याचा वापर केलाय. हे बघा याचा, हे म्हणजेच काय तर हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सोडवलं की नाही, हे करून बघा, चेक करून बघा. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तुम्ही सोडवलं, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवायचं हे मी तुम्हाला शिकवते. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तुम्ही सोडवलं तर याचं हे रूट तुम्हाला 100% बघायला मिळतं. म्हणजे कसं काय लिंक कसं करतोय बघा, कसं रिलेट करतोय बघा. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू मी 7 काढली, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला, आपण त्यांनी हे सांगितलं ना x = 2 + 3i असताना, मग त्यात मी ह्याचा वापर केला. हे एक्सप्रेशन मी याच्यावरून मिळवलं. म्हणजे या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढताना मी ज्याचा वापर केलाय त्याच्यात हे आहेतच ना x = 2 + 3i, आणि मग त्याचा आन्सर तुम्हाला काय मिळालं 7 मिळालं. हे मगाशी आपण पाहिलेलं होतं, मगाशी 7 मिळालं. मग रेस टू ज्यावेळी 4, 5 ज्यावेळी येईल ना त्यावेळेस तुम्हाला हा पार्ट डिव्हिजनचा सोपा जाणार आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय होतं माहिती का, की हे जे होतं ना हे एकदम सिंपल प्लेन होतं. प्लेन हे काही देतो तुम्हाला, फाइंड व्हॅल्यू ऑफ ते काही विचारते. व्हेन एक्स इक्वल्स, हे जे आहे ना हे जसं चेंज होईल, मेन पार्ट या प्रॉब्लेम मधला एवढा आहे बघा. हा मेन पार्ट आहे. मी तिथल्या सगळ्या क्वेश्चन करता मी हा पार्ट तुम्हाला तेवढा दाखवेल. बाकी डिव्हिजन तुम्हाला सगळ्यांना करता येतच, बस डिव्हिजन व्यवस्थित करायचं. मेन पार्ट आहे तो हा एक्स इक्वल्स. मग राहिलेल्या क्वेश्चन मधलं मी ते तुम्हाला व्यवस्थित करून दाखवतो. ओके, ओके. आता यातला जो सेकंड क्वेश्चन आहे त्यातलाच सेकंड क्वेश्चन, त्यामध्ये तो एक्स इक्वल्सचा जरा पार्ट तेवढा बघा. एक्स इक्वल्स 25/3 - 4i असं तुम्हाला दिलं. मग अशा वेळेस काय करायचं, मग अशी मी कसं म्हणलं रिअल पार्ट एकत्र करा, इमॅजिनरी सेपरेट करा. सगळ्यात पहिल्यांदा हा डिव्हिजनचा फॉर्म आहे. हा जो फॉर्म आहे तो कसा आहे सांगा, डिव्हिजनचा फॉर्म आहे. मग याला मी कॉन्जुगेटने पहिले मल्टिप्लाय करून घेतो. x = 25/3 - 4i. सो कॉन्जुगेट काय सांगा, 3 + 4i/3 + 4i. ओके, न्यूमरेटर 25 into bracket 3 + 4i upon a minus b into a plus b, a square minus p square. आता 4i चा स्क्वेअर 16i square, i square म्हणजे -1 म्हणून प्लस आणि 16. सांगा डिनॉमिनेटर काय आहे, 25 कॅन्सल, काय शिल्लक राहिले, x = 3 + 4i. 3 आता झालं मग असं का फॉर्म आला, 3 LHS मध्ये आणा, x - 3 = 4i. म्हणजे रिअल पार्ट एकत्र करा, इमॅजिनरी एकत्र करा. आता स्क्वेअरिंग बोथ साइड्स करा. हे झाले x² - 6x + 9, RHS मध्ये -16 त्याचा स्क्वेअर. त्याला LHS मध्ये आणलं की x² - 6x + 25 = 0. मी मगाशी असं बॉक्स केला होता बघा रेड पेन. हे झालं तुमचं इक्वेशन 1. मग ज्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला विचारली आहे त्याला ह्याने डिवाइड करायचं, रफ वर्क करायचं, आणि डिव्हिजन झालं की डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये लिहिलं की तुम्हाला त्याचं फायनल आन्सर मिळून जाईल. ओके, नेक्स्ट आहे त्यातला. आता याला सिमिलर त्यातला थर्ड आहे, बरोबर आहे. याला सिमिलर त्यातला थर्ड क्वेश्चन आहे. आता 4th आणि 5th मध्ये कसं आहे बघा, 4th आणि 5th बघा. x इक्वल्स काय दिले, -5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ -4. ठीक आहे ना. स्क्वेअर रूट ऑफ -4 म्हणजे काय सांगा, इज इक्वल टू -5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ -4 म्हणजे ट्वाइस आहे. बस LHS मध्ये आणा, x + 5 = 2i. आला का बघा, हा फॉर्म आला का बघा. आता स्क्वेअरिंग बोथ साइड्स करायचं नेहमीसारखं. स्क्वेअरिंग बोथ साइड केले की तुम्हाला असं इक्वेशन 1 मिळेल. ज्याची व्हॅल्यू विचारली आहे त्याला त्यांना डिवाइड करा आणि पुढे कंटिन्यू करा. त्यातलाच लास्ट क्वेश्चन बघा. x इक्वल्स -2 - √3i. -2 ला LHS मध्ये आणा, x + 2 = -√3i ऍज इट इज. स्क्वेअरिंग बोथ साइड्स करायला चालू करा.
एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 याचा स्क्वेअर झाला. आता नीट लक्षात द्या, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, रूट 3 चा स्क्वेअर 3 आणि आय चा स्क्वेअर आय स्क्वेअर म्हणजे मायनस 3 कडे आणले, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7 इज इक्वल टू 0. बस हे इक्वेशन 1 मिळालं. आता याच्यापुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत 4 आणि 5 त्याला लेंथ मोठी आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो. सगळेचे सगळे व्यवस्थित सोडवून ठेवा. असा आपला एक्सरसाइज आता 1.2 कंप्लीट झालेला आहे. ओके.